जय शिवराय. आपलं कुणी वाईट केलं म्हणून आपण त्या व्यक्तीचं वाईट करण्याच्या पाठीमागे लागलेलो असतो. याचा अर्थ थोडक्यात काय होतं माहिती आहे का, की आपण सहजशी म्हणतो की आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर आपणच त्याच्यामध्ये जाऊन पडतो, किंवा आपण दुसऱ्याला बरबाद करायला निघालो तर आपणच स्वतः बरबाद होतो. थोडक्यात इथं काय होतं माहिती आहे का, आपलं कोणी वाईट केलं म्हणून किंवा आपल्याला कोणी बरबाद केलं म्हणून किंवा कोणी आपल्याशी वाईट वागलं म्हणून आपण त्या व्यक्तीचा किंवा त्या समोरच्यानं ज्यानं आपल्याशी वाईट वागला आहे त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये नेहमी निगेटिव्ह विचार असतात. थोडक्यात निगेटिव्ह एनर्जी असते. आणि त्या व्यक्तीचं वाईट व्हावं किंवा त्या व्यक्ती जसं आपल्याला आपलं वाईट केलं आहे म्हणून त्या व्यक्तीचं सुद्धा वाईट व्हावं, याकडे आपलं पूर्ण जी लक्ष लागलेलं असतं आणि आपली जी एनर्जी आहे ना, त्याचं वाईट कसं होईल याकडे लागलेली असते. त्यामुळे तिथे काय होतं माहिती आहे का, आपली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ती त्याचं वाईट होण्याच्या पाठीमागे निगेटिव्ह स्वरूपात लागलेली असते. म्हणजे थोडक्यात त्याचं वाईट व्हावं ह्याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या स्वतःकडे चांगलं करण्याची जी दिशा असते किंवा आपण आपलं चांगलं करायला पाहिजे ना, ते न करता आपली जी डायरेक्शन आहे ना, ते वाईट म्हणजे दिशेला जातं. थोडक्यामध्ये त्या व्यक्तीचं वाईट होण्याच्या पाठीमागे जे आपण लागलेलो असतो ना, तिथे आपण आपलं चांगलं करायला विसरतो आणि थोडक्यात आपलं कळत न कळत आपलं वाईट होत जातं. आणि आपण सहज म्हणतो की दुसऱ्याचं वाईट करायला गेलं की स्वतःच वाईट होतं. म्हणजे दुसऱ्याचं वाईट करण्याचे जे विचार असतात ना, त्याच्या पाठीमागे आपण लागलेलो असतो आणि तिथे आपण कमी कुठे पडतो, आपण आपलं चांगलं करण्याकडे कमी पडतो. म्हणजे जे आपण आपल्याला चांगल्या मार्गाला जायचं असतं ना, किंवा आपण स्वतःसाठी जे चांगली प्रगती करायची असते ना, त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि आपण दुसऱ्यासाठी खड्डा जो खोदलेला असतो ना, त्यातच जाऊन आपण पडतो.